आता आपण बघणार आहोत तरस. तुम्हाला तरस बघायचा आहे ना? तरस म्हणजे हायना बघायचा आहे ना? हा, हायना बघाय. नमस्कार, मी अभिजित श्वेतचंद्र आणि ही सेजल अभिजित श्वेतचंद्र आणि हा आमचा अर्शिव अभिजित श्वेतचंद्र. आपल्या सेजल अभिजित या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आणि आज आम्ही आलेलो आहोत कुठे ते तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण थंबनेल वरूनच तुम्हाला कळलं असेल. आज आम्ही आलो आहोत राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता जिजाऊ साहेब भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय येथे. चला तर मग. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. सो आम्ही पहिल्यांदा आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला इथली फारशी काही माहिती नाहीये. आम्ही सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत आणि आमच्या सोबत तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत. हर्षूला सुद्धा माहिती नाही अजूनपर्यंत आम्ही कुठे आलेलो आहोत. तर चला तर मग एक एक सुरुवात करूया. ही पहिलीच केज बघा, असं वाटतं WWF मधलं कुठलं तरी केज आहे आणि आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत. बघा असे खूप पक्षी आहेत आणि हा बघा एक छोटा पक्षी. अरे हा तर हर्षिव आहे. हा बघा, हा जो पक्षी आहे तो मला असं वाटतं याला स्पेशली पेड केलेला आहे. त्याला बरोबर माहिती आहे की कुठे बसायचं आणि कोणाला किती फोटो द्यायचे आणि कुठल्या पोज मध्ये बसायचं, किंवा मागच्या जन्मात तो ऍक्टर असावा. हा एक संच बघा, हा सुद्धा एकदम शिस्तबद्ध असा बसलेला आहे आणि त्यांच्या पोझिशन सुद्धा खूप अशा लाघवी आहेत. आपण आता होतो पाण पक्षी म्हणजे ॲक्वा बर्डचे येते. आता आपण तिथून पुढे जाणार आहोत. इथे बघा ही झाडं पण आहेत, आंब्याच्या झाडाचं नाव लिहिलेलं आहे. इथे आता हे आपल्याला दिसणार आहे मगर. मगर एंड खयाल. मगर को देखने हम यहाँ पे आए थे, मगर को नहीं देख पाए. मगर को देखे बिना हम जा रहे थे, उसी वक्त मगर देख लिया. तर आ वासणे कशाला म्हणतात हे तुम्हाला बघायचं असेल तर बघा, कळलं, याला म्हणतात आ वासणे. कळलंय की काही दिवसांनी इथे मोठा ऍनाकोंडा आणणार आहेत. सॉरी जोक आहे हा. आता आम्ही टर्टल बघायला आलो. टर्टल बघा, हे बघा टर्टल. सो हे टर्टल बघून अर्शिवला खूप छान वाटलेलं आहे आणि अर्शिवला ते आवडलेले आहेत का? अर्शिव आवडले का? नो एक्सप्रेशन. का हे कपल आहेत, हे पण कपल आहेत. पण हा बघा, हा आमचा मित्र आहे. आता कोण मित्र आहे तो तुम्ही त्याला टॅग करा, याचं अजून लग्न व्हायचं बाकी आहे. आपण आलेलो आहोत हम्बोल्ट पेंग्विन कक्ष. पेंग्विन कक्षात आल्यानंतर पेंग्विन अशा आविर्भावात उभे होते जणू ते खरे नसून स्टॅच्यू वाटावेत. आता स्पॉटेड आणि हे आहेत माझे दोघं बियर. थांबा आणि विचार करा, जंगल आणि वाघ यांना वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो? जरा विचार. रविवारी जास्तीचं काम करून वाघ निवांत पहुडला होता, पण त्याची जवळून एक झलक पाहण्यासाठी पब्लिक रांग लावून उभी होती. परंतु शेवटी त्यांचा हिरमोडच झाला. अस्वल म्हणजे स्लोथ बियर, ह्याला अशी समजू नका आणि तुम्ही बियर पिऊ नका. सॉरी, म्हणजे बियर पिऊ नका, नाहीतर त्या अस्वलासारख्या तुमच्या पण अशा ढेऱ्या वाढतील. कळलं का? आता गंमत बघा. वेट, आय एम कमिंग सून. 2 वर्ष झाली येतोय, कधी येतोय काय माहिती. आता तुम्हाला दाखवणार आहोत हत्ती म्हणजे एलिफंट. हा बघा, दिसला का? एवढाच आहे. इथे वॉटरफॉल सुद्धा आहे. कर्जतला जायची गरज नाही, तुम्ही इकडे येऊ शकता. काय आता काय लोकांना म्हणावं ना, खरंच. आता आपण बघणार आहोत तरस. तुम्हाला तरस बघायचं आहे ना? तरस म्हणजे हायना बघायचं आहे ना? हा,
इथे आल्यानंतर काही नाही का होईना पण बिबट्या बघायला मिळाला. बस त्याचे समाधान आहे. तू कसा करतो? पण कसं करतो? तर आमचं इथलं बऱ्यापैकी सगळं बघून झालं आणि मग बाकी होतं सांबार. मी इथल्या एकाला विचारलं की अरे सांबार कुठे आहे, तर त्यानं काय केलं ते समोर. तर सांगायचं होतं असं, इथे लोकांना प्राण्यांपेक्षा जास्ती खादीच वडा सांबार, मेदू वडा सांबार, इडली सांबार याच जास्तीच आहे. चला हा बघा, हा आहे आय एम अ हिप्पो, हिप्पोपोटामस. इकडं बघायचे का माकडं? ही सगळी माकडच आहेत. जाऊ द्या, खरा माकड बघा. हा कुठला प्राणी आहे विचारताच कळलं. या प्राण्याचं नाव आहे लग्न न झालेला प्राणी. इथे आल्यानंतर तुमची 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तुमच्या पार्किंगची व्यवस्था इथे केली जाते आणि पार्किंगचे 80 रुपये आहेत. जीपे चालत नाही इथे, फक्त कॅश चालतं. आणि त्याच्यानंतर एंट्री फी ही 50 रुपये आहे प्रौढांसाठी आणि लहान मुलांसाठी 25 रुपये आहे. पण जर तुम्ही फॅमिली घेतलं, म्हणजे आम्ही फॅमिलीचं तिकीट घेतलं जे 100 रुपये होतं आणि त्याच्यामध्ये मी, सेजल आणि अर्शिव असं तिघांचं ते 100 रुपयाचं तिकीट होतं. त्यामुळे हे आहे आतमध्ये कॅफेटेरिया आहे, तिथे तुम्ही जेवण जेवू शकता, तुमचे आवडते खाद्यपदार्थ खाऊ शकता. बाहेरचं फूड अलाउड नाही आहे असं वाटतं. सो आणि त्यामुळे जर लहान बाळ असेल तर तुम्ही तुमचं बेबी फूड कॅरी करा, कारण तसं काही पदार्थ तिथे खायला मिळणार नाहीत. सगळे जे आहेत ते सॉफ्ट ड्रिंक असेल, आईस्क्रीम असेल, त्याच्यानंतर काय का पिझ्झा, पेस्ट्रीज, काय मॅगी असे पदार्थ मिळतील. डाएटचे आणि लहान मुलांचे फूड तुम्हाला तिथे मिळणार नाही. तर आमचा एक्सपिरियन्स, जेन्युइन एक्सपिरियन्स आहे, तो आम्ही तुमच्यासोबत शेअर केला. तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर तुम्ही भायखला स्टेशनला येऊ शकता आणि तिथून जवळच आहे. आम्ही कारने आलो होतो, त्यामुळे बाय रोड सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. आणि मुंबईमध्ये आहे, भायखला स्टेशनच्या जवळ आहे. कधी वाटलंच तर आपल्या लहान मुलांना घेऊन, आपल्या फॅमिलीला घेऊन इथे जरूर या. आणि लहान मुलांची असेल फॅमिलीसोबत ते बघा. दुसरी महत्वाची गोष्ट असतं की रविवारी हे चालू असतं आणि बुधवारी, वेनसडेला हे बंद असतं. आणि आम्ही सोमवारी आलो होतो, त्यामुळे बरेचसे प्राणी रविवारी जास्त काम केल्यामुळे थकले होते, दमले होते, त्यामुळे आम्हाला काहीसे बघायला नाही मिळाले. तुम्ही जर रविवारी आलात तर तुम्हाला कदाचित अधिक प्राणी बघायला मिळतील. आणि असंच आमच्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.